संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूपच दिलासादायक असणार आहे. कारण की बघा, सध्या सकाळच्या माध्यमातून एक आता निर्णय घेण्यात आलेला आहे. एक मंत्रिमंडळाची बैठक इथं सकाळी सकाळी पार पडलेली आहे. आता बघा, याबद्दल सरकारकडून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. आता विशेष म्हणजे बघा, मकर संक्रांती येण्याआधीच सरकारने लाभार्थ्यांसाठी एक सकारात्मक आणि दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती हसू दिसेल. रोजच्या गरजांसाठी हा हप्ता किती महत्त्वाचा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आता बघा, त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी खात्यात जमा होणार याकडे प्रत्यक्ष लाभार्थ्यांचं आतुरतेने इथं लक्ष लागलेलं आहे. आता बघा, सरकारकडून आलेली अतिशय महत्त्वाची माहिती ऐकून तुमची प्रतीक्षा आता इथं नक्कीच संपेल. बघा, सगळ्यांनाच इथं मनात एकच विचार चालू होता की बघा, नेमका हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार, नेमका महिना आम्हाला कधी मिळणार. हाच प्रश्न सर्व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, दिव्यांग बांधव असो, विधवा महिला असो किंवा वृद्धपकाळ योजनेचे जे काही महिला असणार आहे, त्या सर्वांसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा, सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली होती. जानेवारी महिना कधी मिळणार, तर बघा डिसेंबर महिन्याची देखील तशीच आपल्याला आतुरतेने वाट होती. तर ते सर्व आतुरता तुमची संपलेली आहे. बघा, वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या जसं की ताज्या माहितीनुसार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळण्याची शक्यता आहे. आता बघा, ही अपडेट सरकारकडून आलेली आहे. बघा, एका योजनेपुरती मर्यादित नाही. बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन योजना असो किंवा विधवा पेन्शन योजना असो किंवा दिव्यांग बांधवांची पेन्शन योजना असो, या सर्व निराधार व्यक्तींना मिळणार जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात येणार याबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा, रोजच्या खर्चांसाठी एक रकमेवर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी ही बातमी खरंच इथं फायदेशीर आणि आनंदाची ठरणार आहे. कारण की बघा, इथे एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुमच्या सर्वांसाठी हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा निर्णय सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारने घेतलेला आहे. बघा, ही माहिती तुम्हाला समजून घेणे अत्यंत आवश्यकपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा, आता ज्या लाभार्थ्यांचा बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर इथं जमा झाला होता, त्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्तासुद्धा इथं सरकारकडून मंजूर करण्यात थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात आला. आता बघा, ज्यांची इथं प्रक्रिया आधीच इथं पूर्ण होती त्यांना मागील महिन्याचा लाभ इथं मिळालेला आहे. आता पुढे बघा, 1 जानेवारीपासून सरकारने हा जसं की निधी टप्प्याटप्प्याने जमा करण्याचं सुरुवात त्यांनी केलेली आहे. बघा, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आधीच इथं जमा झालेले आहे. काही जणांनी तरी जसं की मेसेज किंवा इथं खात्यामध्ये एंट्री करून इथं पाहिलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झाले नाही. भरपूरशा लाभार्थ्यांना पैसे देखील अजूनपर्यंत जमा झाले नाही. अशा वेळी इथं घाबरून जायचं नाही. काही इथं चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. आता बघा, वितरणाची प्रक्रिया हे सरकारने हळूहळू सुरू केलेली आहे. आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरच येणार आहे. त्यामुळे थोडा संयम ठेवा. याबद्दल महत्त्वाचं अपडेट सरकारने सांगितलेलं आहे की चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. कारण की बघा, टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण क्रेडिट करणारच आहोत. 2 किंवा 3 टप्प्यांमध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यांची यादी काय असणार आहे हे तुम्हाला पाहायची आहे का? किंवा दुसऱ्या टप्प्यांची यादी काय असणार आहे हे देखील तुम्हाला पाहायचे आहे. किंवा तिसऱ्या टप्प्यांची यादी काय आहे, कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे हे तुम्हाला तिन्ही टप्प्यांची यादी मी सांगतो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, तुम्हाला जसं की 14 ते 15 तारखेपर्यंत जवळपास 100% लाभ तुमच्या खात्यामध्ये निधी वर्ग होणार. त्यामुळे अजूनही हप्ता न मिळाल्याची इथं काळजी किंवा तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. थोडा संयम ठेवण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, घाबरून जायचं नाही. कारण की आता तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे 100% मिळणारच आहे. बघा, तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असाल, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल, दिव्यांग बांधव असाल, विधवा महिला असाल, तर तुमच्यासाठी सरकारने KYCची प्रक्रिया 2025च्या एंडिंगमध्ये म्हणजे सुरू केलेली होती. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान हे सरकारने सुरू केलेली होती की तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरती किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुमची KYC तुम्हाला पूर्ण करणं अनिवार्य केलं होतं. त्यावेळेस तुम्ही KYC केली का हे देखील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यावेळेस जर का तुम्ही KYC केली नसेल तर कदाचित तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकणार आहे. तर बघा, ते KYC तुम्ही तेव्हा केली नसेल तर ते KYC करायची कुठं, तर बघा, तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ही KYC पूर्णपणे करून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुम्ही संजय गांधी किंवा जे काय आता निराधार बांधवांची योजनांची जे काय तुम्ही लाभ घेत असाल आणि त्याही व्यतिरिक्त जर का तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलं असेल तर बघा, तुमचे कायमस्वरूपी हप्ता बंद होण्याची इथे शक्यता असू शकते. कारण की बघा, सरकारने सांगितलेलं आहे की कुठल्याही एकाच योजनेचा लाभ
महिला असो किंवा बघा इथं पुरुष असो त्यांना मिळणाऱ्या चुकीच्या माध्यमातून जर त्यांनी अर्ज केला असेल तर त्यांना कायमस्वरूपी दोन्ही बांधवांना किंवा महिला असो किंवा पुरुष असो त्यांना आपण अपात्र करू, त्यांचे अर्ज आता दोन्ही योजनांचा त्यांचा अपात्र करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा तुम्हाला आता नोव्हेंबर हप्ता मिळाला नसेल, जानेवारी हप्ता तुम्हाला मिळण्याची आतुरता असेल तर बघा इथं चिंता करू नका, कारण की बघा इथं कोणती गोंधळ किंवा तांत्रिक अडचण नाही. यामागे एक ठोस आणि स्पष्ट कारण आहे. आता बघा कारण नेमकं काय हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या राज्यात जे काही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तर त्या क्षणी निवडणुका जाहीर होतात त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होते, हे तुम्हाला देखील माहीत आहे. आता बघा आचारसंहिता लागू झाली, काही सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना, आर्थिक मदत तसेच निधीचे वितरण यावर आता निवडणूक आयोगांकडून काही मर्यादा घालण्यात येतात. त्यामुळे बघा यावेळी हप्ता वेळेस न मिळाले त्याची शक्यता असणार आहे. बघा 1 तारखेच्या जसं जसं जवळपास 1 किंवा 2 किंवा 3 तारीख पकडा, महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला हे हप्ता साधारणपणे मिळून जात होता तुमच्या खात्यावरती. परंतु आता बघा आता निराधार योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि आताच जानेवारी असे तिन्ही महिन्याचे हप्ते वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे जसं की अनेकांच्या खात्यात अपेक्षित रक्कम न आल्याने इथं जसं की स्वाभाविकच इथं गोंधळ किंवा असंभ्रमाचं वातावरण इथं निर्माण झालेलं होतं. आता बघा असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, पण आता याबद्दल संपूर्ण जानेवारी महिन्याची स्पष्ट माहिती समोर आली. सरकारकडून एक नवीन महत्त्वाची अपडेट त्यांनी सांगितलेली आहे. बघा आता नेमका हप्ता आपल्या खात्यावरती कधी मिळणार, कोणते पात्र लाभार्थी पहिल्या टप्प्यात इथं पात्र करणार आहे, म्हणजेच बघा त्यांच्या खात्यामध्ये हे पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया म्हणजे सुरू झालेली आहे पैसे वाटपाची. आता बघा 3 टप्प्यातील सर्व जे काय आता लाभार्थी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. याचीच काय तुम्हाला टेन्शन किंवा चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. बघा 14 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निराधार बांधवांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार अशी माहिती आता समोर येतात सरकारकडून. बाकी बघा तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया, संजय गांधी तुम्ही श्रावणबाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही वृद्ध पत्रकार योजनेचा लाभ घेत असाल, विधवा महिला असाल, दिव्यांग बांधव असाल, कुठले तुम्ही निराधार व्यक्ती जर असाल, तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी केली नसेल, ग्रामपंचायत स्तरावरती सरकारने आता ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळेस जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर बघा नेट कॅफेमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलं होतं सरकारने, तिथून सुद्धा तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण करू शकत होते. त्याही व्यतिरिक्त बघा जर तुम्ही त्याही वेळेस ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला बघा तहसील कार्यालयामध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे आणि सक्सेसफुली करून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे. 5 ते 10 वर्षे किंवा 7 ते 10 वर्षे तुम्हाला झाले असेल आधार कार्डला तर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे, बोटांचे ठसे, आयरीज, त्या व्यतिरिक्त बघा तुमचा मोबाईल नंबर, हे सर्व तुम्हाला डिटेल अपडेट करून घ्यायचे आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. आणखी तुम्हाला नवीन नवीन अपडेट जर का तुम्हाला रोज बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.